मित्रांनो, कोरेगावच्या मैदानामध्ये आपण नंदी बघताय. 21-11 नावाचे 2 नंदी आहेत. आपल्यासोबत त्यांचे मालक सहकारी आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार नमस्कार. काय नाव तुमचं? अशोक करचे, बर. शिंगणापूर पिपरीज आहे आम्ही. बर बैल चंद्रपुरीला असते ती. बर बर हे दातवली जे प्रमोद शेटची बैल आहेत. बर सारंग बटलर ग्रुप. बर सारंग बटलर ग्रुप या नावाने नंदी पाळतात ना? हा हा हा. काय नाव आहे या नंदीचं आपलं? ह्याचं पवन नाव आहे. बर. पवन दुशामध्ये पाळणार आहे की ओपनमध्ये पाळणार आहे? ओपनलाच. ओपनला पाळणार आहे. कोण आहे आज पायरा याचा? घरचीच गाडी आहे. काय नाव आहे घरच्या गाडीचं? नाव पवन आणि सारंग. पवन सारंग पाळणार आहे. कसं काय नियोजन केलं की आज घरचीच गाडी पळवायची म्हणून? ही नवीन खरेदी आहे आमची. कुठून आहे? तो नाशिकवरून घेतला. नाशिक करून घेतला म्हणजे आपल्या ती घोडा गाडीतला आहे. बैला दिपळ होता. म्हणजे आज आदत मध्ये ह्याला आम्ही मागितला होता. बर. काय खरेदी किती काय? खरेदी मोठी आहे ह्याची. बर बर आदत मध्ये बऱ्याच रकमाला मागितला, पण त्यावेळेला त्या शेतकऱ्याची इच्छा नव्हती द्यायची. बर 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 त्यावेळेला 5,51,000 आम्ही मागितला होता. मग ज्या वेळेला आम्ही द्यायचा म्हणले त्यावेळेला तुम्हाला फोन करू. बर बर मग त्या शेटला त्यांना फोन केला भाऊ आम्हाला ह्यो द्यायचा म्हणले. बारकावा वासुर आहे त्यांच्याकडे पळत. मग शेटनं जे काय पहिलं त्यांचं 2 गोष्टी बोलणं चालतं त्यातच एकामेका आवडीनं 2-5 रुपये आड्याल पड्याल करून बर ह्यो खरेदी केला. बर बर दोन्ही साईड पळतो दोन्ही साईड पोहोच. पब्लिकला ठाम. आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? कसं मैदान आहे? मैदान चांगलं आहे, पण मैदानात मोहर लिंबच होती हो. ते काढलेत की आता सगळं झालं की व्यवस्थित? पण ती लिंब कशा पाय टाकली असं म्हणजे माझं काय म्हणणं आहे. हा म्हणजे तुम्हाला म्हणणं आहे की जे लिंबू जे आहेत ते टाकले आहेत की त्याच्याबद्दल पण काय होतं आता ह्यो काही आमच्यापाशी हलकी थांबलं पाहिजे. आमच्यापाशी हलकी बारी आहे ती किंवा कोणापाशी चांगली आहे ती. आम्ही म्हणत आमची बारी आहेत. हां हां असं मुख्य चित्राबाला एकामेका वाईट बघणं चितणं हे कामच नाही हो. शेवटी वाईट आहेत. महादेवाचा नंदी आहे हो. मी तुमच्या बैलाला काय चितून तुम्ही माझ्याला चितून असं गोरगरीबाची बैल पळतात. बघूया दादा कसं असतं. ज्याचा नंदी पळतो त्याला काही लिंबा बिंबाचा काही फरक पडत नाही. फरक तरी पडत नाही, पण काय होतं पळण्यात मी म्हणतो आज हारे उद्या जिते. पळून काय होतं हारजेत. एखाद्याला अडचणी येणं, छकडीत गुतणं, गाड्या वायबाल होणं हे असलं नालायक प्रकार लोकांनी करू नये. तो हे कामच नाही असं आहे ना. आणि कमिटीनं असं थोडं लक्ष घातलं पाहिजे बाबा ह्या आड्यात कोण येतंय काय करतंय. इथं बाबा ज्या आपल्या आज गावचा हे खेळ आहे इथल्या म्हणजे तुम्ही म्हणता ते लिंबू ही काय नाही, काय लिंबू विषय त्यानं काय होतं? असं होतंय म्हणजे ह्यानं काय बैल कोणाही पळत नाही ती बरं का. बरं. पळत नाही. आता बैल पळत असते तर तुम्ही अंधश्रद्धा मानता तुम्ही? माना आहे काही त्यानं काही होत नाही. फक्त एक शंका आहे मनामध्ये ही मनामध्ये की गाड्या लोकांच्या वायबल होणं, अडचणी येणं ह्या गोष्टी 100% होत असलेल्या. बऱ्याच लोकांची बैल मोडते ती गाडीत गुतवून. गाड्या ड्रायव्हरला अपघात होतोय. मग गाड्या इकडे तिकडे झाल्या मात्र होतोय. आज हारला म्हणून काय त्याचा फरक पडत नाही. पण ही लोकांना पाप करणं बंद केलं पाहिजे. ही कशासाठी करते नक्की काय नक्की? ना लाईक माणसाची धंदा हो. समजा मी तुमचा मित्र आहे, तुम्ही आहे, आपली गाडी पळणार आहे तर आपण काहीतरी करून जावं. पण ह्याच्यानं चांगलं होत नाही. तळतळच आहे किंवा लोकांची. कोण करत असेल तुम्हाला वाटतं? ज्याची भावनाच बेकार आहे तीच करणार. चांगल्या भावनाचा माणूस हे करणार नाही. ज्याचं मन निर्मळ आहे ती वर्तणूक करू शकत नाही. हा बेकार वाटतंय असं. तुम्ही मगाशी मला सांगितलं की लिंब टाकलेत काय आता आम्ही आता बघा आम्ही तसं लिंबाला नारळाला भेट नाही. जाळ चालला तर जाळात शिरणारी आम्ही माणसं आहे. लिंबावूनच आम्ही गाडी घातली. पण चुकून आज आता आम्ही बघितलेत एखाद्या गाडीला जर चुकून अपघात झाला तर आमच्या पोटात शंका येणार की बाबा ही लिंबामुळे हे असं गोरगरिबाला झाला असं आम्हाला वाटणार ना. या अड्डे क्षेत्रात होतंय असं. अहो थांबलं पाहिजे. आज कोळ्याच्या मैदानात असं झालं. हा तुमचं तोंड काळं करायला मला दोन हात काळं करून घ्यावं लागतं. ही चांगलं नाही. आणि वासनाची फळं भोगायची ही नीतीचा नियम आहे. ज्याची नीतिमत्ता बदलली त्याची दुनिया बदलली. नीती चांगली तर दुनिया चांगली. आता हे थांबलं कसं पाहिजे तुम्हाला? तुम्ही म्हणताय थांबलं पाहिजे, पण हे थांबणार कसं? थांबायला कसं आहे तुमचा तुम्ही विचार केला पाहिजे की आपण चांगलं राहू. माझा मी केला पाहिजे तर सगळ्यात बदल होणार आहे. आणि गावात पण नाही असं माणसं गावात पण नाही. ते नाही जे आता चोरा येते तसलं ती गावणार आहे ती कारण माणसासमोर येऊन करणार आहे ती काही गोष्टी माघारीच करणार. पण चुकीचं आहे ही करून त्यांना जर 4 दिवस सुख मिळत असलं तर राहिलेल्या आयुष्यात दुःख आहेच. काहीतरी वाईट होणारच आहे. महादेवाचा नंदी आहे तो आणि त्याला तुम्ही असं करताय ते चुकीचं आहे. चुकीचं केलं नाही पाहिजे. अहो
आज गोरगरिबाची बैल पळते ती एखाद्या बिचाराचं लहानातनं परपंचातनं ते परपंच अर्धा विसरून त्या बैलाला खाऊ पाणी करत आहे बरं. आणि त्याचं सगळं म्हणजे परपंचाचं त्या बैलात काय असेल ती गोष्ट असते आनंद. आणि जर चुकून एखाद्या बिचाऱ्या गरीबा बैलाला तसा अपघात झाला तर त्याच्या परपंचात राहतंय काय हो. नाही बरोबर आहे. आपण म्हटला ठीक आहे, तर तो विषय ठेवूया एका साईडला. ते तुम्ही म्हटला आता ते होईल त्याचं ते त्याला फळ कर्माचं मिळेल. कर्माची फळं मिळणार. आपला जो नंदी आहे ती नाशिकवरनं खरेदी आहे, कशा पद्धतीने पळतोय तुम्ही बघितलं का? बघितलं की आता ह्यो सारंग आमचा टॉप मध्ये पळतोय म्हणजे 2 नंबरच्या बैलात म्हणजे तसा सारंगचं नाव सगळ्या महाराष्ट्रात आहे. 1 नंबर मधलं जर पैर झालं तर ती काही बी करू शकतो. बर बर बर. पण त्यो आज पतोरा अंधारातली बैल घेऊनच गाड्या म्हणजे बऱ्याच वेळा फायनलला राहिले, चांगल्या गाड्या मारतो. त्या बैलाला ह्यो बैल आमचा दोन्ही साईड वाढ पळतो. म्हणजे वासरू दुष्यातलं दिसतोय. नाही आता 4 दाती आता देऊ, बर बर 4 दाती दात पाळलं पण त्या बैलाला बैल पूर्ण एवढं सोपं नाही. बर. आता आमच्या ग्रुपमध्ये काजल आहे बर. सुधीर पैलवानांचा. काजल पहिला माहिती आहे, हा. काजल पळते. काजल बी टॉपला चांगला पळतो. येडा राघव आहे, येडा राघू. येडा भैरव आहे दहेगावचा येडा सुळके. भैरव सुद्धा आहे, हा. हे आमच्या ग्रुप मधली बैल आहेत. मग त्या बैलात ह्यो बैल चांगल्या तऱ्हेनं पळतो सारण त्या बैलांना. बर बर आणि तो सगळ्याला दाड देतो त्याला हे दाड देतो. बर बर. ह्यो बैल आमच्या ग्रुपची एक शहाणच शहाणच आहे. शहाणच आहे. ठीक आहे. तुम्ही थोडीशी मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा. त्याचे